नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे सध्याची, अजूनही संपलेली नाहीये. तर त्याचं जे वेटिंग लिस्ट आहे ते कधी लागणार आहे याची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता खूप सारे विद्यार्थी मला कॉल करून, मेसेज करून काय करतात, की विचारत राहतात, तर याची निवड वेटिंग लिस्ट कधी लागेल? आता त्याची माहिती सांगेल. तर सगळ्यात पहिले जर बघितलं तर यांच्यासाठी तुम्हाला मुदतवाढ देण्यात आली होती. म्हणजे जवानी महासंचालक तसेच जवानसाठीही काय करण्यात, की मुदतवाढ देण्यात आली होती. बघा इथे तुम्हाला बघू शकता, की हे नियुक्त आदेश दिलेले आहेत आणि त्याच्यात जवानी महासंचालक रुजू होण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे 2 नंबरची. इथे बघू शकता तुम्ही. ओके. एक्सटेन्शन दिलं होतं. ते 26 तारखेचं हे आहे. याच्यानुसार काय केलं, की हे जे उमेदवार आहेत, खूप सारे उमेदवार आहेत, यांना काय केलं होतं, की एक्सटेन्शन देण्यात आलं होतं. तर संधी देण्यात आली होती बघा किती 29/11 ते 15/12 पर्यंत संधी द्यायला येत होती. त्याच्यानंतरनं अजूनही संधी यांची वाढवण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, की वाढवण्यात आलेली संधी आणि 31/12 पर्यंत यांना संधी दिल्यात आली. शेवटची संधी 31/12 पर्यंत देण्यात. जवानांनी जवान महासंचालकसाठी होती. आता याच्यानंतर यांना कुठल्याही प्रकारचं एक्सटेन्शन दिलेलं नाही. तरी तुम्ही बघू शकता, की आता काय केलं, आता जसं माझं कॉलवर अधिकाऱ्यांशी बोलणं झालं, त्याच्यानुसार यांचं असं म्हणणं आहे, की 31 तारखेला संपल्यानंतरनं त्यांनी प्रत्येक विभागाकडनं, की कोणकोणते विद्यार्थी कुठे-कुठे जॉइन झालेले आहेत, तर त्यांची काय केलं, की माहिती मागवलेली आहे. ह्याच्यातली सपोज झाले नसतील, त्यांची माहिती मागवलेली आहे आणि ही माहिती मागवून मग ते डेटा काय करतील, की कंपाईल करतील, मिक्स करतील त्या डेटाला हे करतील, की कुठे-कुठे विद्यार्थी जॉइन झालेले नाहीत आणि त्याच्यानंतरनं ही हे करणार. त्याच्यानुसार ही जी ही आहे वेटिंग लिस्ट, तर ती बघा पुढच्या सॉरी ह्या पहिल्या आठवड्यात हा सध्या तरी. पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे या आठवड्याच्या शेवटी किंवा पुढच्या आठवड्याच्या मध्ये म्हणजे जास्तीत जास्त 8 ते 10 दिवस तुम्हाला सांगायचं झालं तर. आता हे ओपन होत नाही बघा. हा आठवडा जर सपोज झाला इथं, तर या आठवड्याच्या शेवटी आता हे 2-3 दिवस आहेत आजचे किंवा या आठवड्याच्या इथे म्हणजे पुढच्या आठवड्यात 15 तारखेच्या पहिले ही लिस्ट करायची 100% लागणार आहे. त्याच्या त्याच्या जर तुम्ही बघितलं तर इथं चपराची पदाकरिता जर पाहिलं तुम्ही, तर ही वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलं आहे. ओके, लिस्टमध्ये बोलवण्यात आलेलं आहे आणि ही निवड आणि रद्द करण्याबाबतचा आदेश पण बघू शकता. हे पिऊनसाठीचा आदेश आहे हा. त्याच्यामध्ये किती विद्यार्थी जे आहेत त्यांना काय केलं होतं, की शिफारसीसाठी हजर झालेले नाहीत. हे जे उमेदवाराचा प्रवर्ग वगैरे दिलेला आहे असं तुम्ही बघू शकता. गैरहजर उमेदवार होते. आता इथे सांगितलेलं, की रद्द केल्या जागी प्रतीक्षाचे उमेदवार बोललेले आहेत. ओके, हे प्रतीक्षा यादीतील उमेदवार आहेत. हे बघू शकता तुम्ही. ओके. तर असंच हे काय करणार, की अशीच यादी तुमची काय करणार, की याला लागणार आहे जवान पदाकरिता. तर तुम्ही 8 दिवस आता अजून एवढे दिवस तुम्ही वाट पाहिलेली आहे. अजून 8 दिवस वाट पहा. 8 दिवस जास्तीत जास्त 8 दिवस सांगत आहे. त्याच्या पहिले तुमची ही यादी लागणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त माहिती शेअर करा. धन्यवाद.